लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र मांडवे येथील श्री मांडवेश्वर या 3.5 लिंगी महादेवाची यात्रा मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला भरते। या दिवशी सकाळी पैठणवरून कावडीने आणलेले गंगाजल शिवपिंडीला अर्पण करत हजारो भाविक भक्तांनी शिवपिंडीचे दर्शन घेतले। यावेळी यात्रेनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची सांगता जंगी हंगामाने संपन्न झाली। मांडवेश्वर ऋषींनी तपश्चर्या करण्यासाठी स्थापन केलेली पुरातन 3.5 लिंगी महादेवाची पिंड आहे, म्हणून या पिंडीला मांडवेश्वर हे नाव पडले आहे। या मांडवेश्वराची यात्रा मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याला भरते। शिवभक्तांनी पैठणवरून कावडीने पायी चालत आणलेले गंगाजल शिवपिंडीला अर्पण करून अभिषेक करण्यात आला। त्यानंतर दिवसभर हजारो भाविक भक्तांनी शिवपिंडीचे दर्शन घेतले। सायंकाळी छबिना काढण्यात आला। त्यानंतर श्री मांडवेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेची श्री क्षेत्र पंढरपूर येथील कथा प्रवक्त्या अनुराधा दिदी यांच्या सुमधुर वाणीतून कथेला प्रारंभ झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांच्या हजऱ्या झाल्या। दुपारी महाराष्ट्रातून आलेल्या नामांकित पैलवानांच्या कुस्त्या झाल्या। यात्रेची सांगता जंगी हंगामाने संपन्न झाली। तसेच श्री क्षेत्र मांडवेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रमेश लवांडे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना यात्रेविषयी अधिक माहिती दिली। दरवर्षी सालाबाद प्रमाणे मांडवेश्वर देवस्थानची यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते। दुसऱ्या दिवशी हंगामाचा कार्यक्रम असतो। महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या हंगामाला हजेरी लावतात आणि या गुढीपाडवा सणापासून गावामध्ये रामायण कथा देखील चालू झालेली आहे आणि ती रामनवमीच्या दिवशी समाप्त होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम होईल। दरवर्षीप्रमाणे ही यात्रा अतिशय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे आणि ग्रामस्थांनी, देवस्थान ट्रस्टी आणि सर्व ग्रामस्थ यांनी यात्रेसाठी खूप सहकार्य केलेलं आहे। यात्रा अतिशय आनंदात पार पडलेली आहे। त्याबद्दल मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। तसेच श्रीराम कथेची सांगता श्रीराम नवमीच्या दिवशी होणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे। या यात्रेचे आणि श्रीराम कथेचे आयोजन श्री मांडवेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून श्रीराम कथेचा आणि महाप्रसादाचा मांडवे पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मांडवेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना करण्यात आले आहे। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।